नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई केली गेलेली आहे। 54 गुन्हे दाखल झालेत तर 70 आरोपींना अटक केली आहे। 14 अल्पवयीन मुलांच्या पालकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर नायलॉन मांजामुळे अनेक ठिकाणी मोठे अपघात झालेले आहेत, अनेकांचे गळे चिरलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। त्याचा वापर चालू होता। त्यानंतर आम्ही शेवटच्या 3 दिवसात पतंग उडवणाऱ्या व्यक्तींना चेक करून त्यामध्ये जर नायलॉन मांजा वापर करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। आणि गेल्या 3 दिवसातली ही जी 54 गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये 88 आरोपी 70 आरोपी अटक केली। आणि विशेष म्हणजे आपण त्या गुन्ह्यांना अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हे कलम लावलं आहे। आणि त्यामुळे माननीय कोर्टाने त्यात काही आरोपींना पीसीआर दिलेला आहे आणि बाकी आरोपी एमसीआर केलेले आहेत। आणि त्यामुळे गेल्या 3 दिवसात केलेल्या कारवाईमुळे काल शेवटच्या दिवशी त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला म्हणजे दिसला